निराजी नाईक आपल्याला पाहायला मिळेल सलामीच्या भूमिकेमध्ये ॲज अ ओपनर बॅट्समन म्हणून ही जोडी. तर गोलंदाजीच्या ट्रॅकवर देखील टीम भूमी 11 मांडा कल्याण ग्रामीण अशोक आपल्याला पाहायला मिळेल. अनेक स्पर्धा गाजवल्या यंदाच्या अंगमामध्ये. भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी ही स्पर्धा देखील जिंकली. त्याचबरोबर नागझरीची नाईट स्पर्धा देखील या खेळाडूने या टीमने जिंकली. आणि आज A1 जोडी चषक 2024 आदरणीय सुजितदादा कोई आदरणीय कुंदनदादा मात्रे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या स्पर्धेमध्ये आज संघ मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. भावेश नाईक ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होतोय अशोक. अशोकचा पहिला बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग स्ट्रोक ठरला जाईल की काय, परंतु पहिल्याच बॉलवर जीवदान मिळालंय. एक महत्त्वाचा विकेट या ठिकाणी गमावला जातोय. टीम भूमी 11 मांडा या टीमच्या माध्यमातून फिल्डर तैनात होता. जगन पाटील त्या ठिकाणी तैनात होते. येणाऱ्या काळामध्ये या झेलची किंमत किती मोजावी लागेल टीम भूमी 11 मांडा या टीमला, कारण ज्या ज्या वेळेस भावेश नाईकला संधी मिळाली ना त्या संधीचं सोनं त्या वेळेस भावेश नाईकने केले. पहिल्या बॉलवर जीवदान मिळाले. एक सिंगलने स्कोरबोर्ड ओपन झाले. टीम 11 मच्छिंद्र स्मृती धारावी या टीमचं वेग भरपूर होता, परंतु या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही बॅट्समन सचिन हिराजी नाईक. सर्व युवकांना एकत्रित करून हा संघ प्रस्थापित केला गेला आणि आज ग्रामीण क्रिकेटमधला एक नामवंत संघ म्हणून देखील हा संघ उदयास आलाय. लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने डीपमध्ये फिल्डर आहे. लॉंग ऑफला बॉल जज करले. एक सिंगल फक्त पूर्ण केली. संयमाचं पालन सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकल्यानंतर टीम भूमी 11 मांडा या टीम कॅप्टनने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. सचिन नाईकला देखील ज्यावेळेस चर्चा आम्ही केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही देखील टॉस जिंकला असतं जर बॅटिंग घेतली असती. हलक्या हाताने दिशा दिली. एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. एक सिंगलच्या साह्याने आतापर्यंत 3 धावा देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एक धावांचं विश्लेषण आमच्यापर्यंत पोहोचवतात योगेश पाटील गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये ते आमच्या समिट जॉईन झालेत. गोलंदाज अशोक पुन्हा एकदा सज्ज होतोय. 22साठी हा बॉल सचिन नाईक यांच्यासाठी हा बॉल होता, परंतु थेट विकेट कीपरच्या हातामध्ये हा बॉल विसवताना आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर देखील आडव्या बॅटने स्ट्रोक केला. फटका चांगला आहे. या मॅच मधला हा पहिला चौकार सचिन हिराजी नाईक याच्या बॅटमधून येतोय. हा नेत्रदीपक फटका चौकार. तुम्हाला 20 मिनिटांचा कालावधी दिला जाईल. त्या 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटांमध्येच कंप्लीट करायच्या. त्यानंतर तुमचा एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल शेवटच्या ओव्हरसाठी. एक महत्त्वपूर्ण मॅच आपल्या समोर रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. एक काटेकी टक्कर कडवी झुंज. सेकंड ओव्हर आणि जगन पाटील यांना इन्व्हाइट केले. सलग वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका भूमी 11 मांडा संघ, कारण भरपूर वेळ आतापर्यंत घेतला गेलाय. दोनच प्लेयर तुम्हाला बाहेर ठेवायचे आहेत. सेकंड पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये देखील गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतोय. राऊंड द विकेट. जगन पाटील यांचा हा पहिला बॉल बिगिट केलाय. भावेश नाईक नावाचा वाद आहे. इन ऍक्शन मोड मध्ये येत असताना सरळ सहाऱ्यांसाठी हा षटकार. षटकार देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय.
या बॉलवर देखील आपला फेवरेट स्ट्रोक खेळत असताना त्याच्या बाटमधून येतोय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक मोठा करत असताना पहिल्या बॉलवर जेल सुटला भावेश नाईकचा आणि येणाऱ्या काळामध्ये त्या जेलची किंमत किती मोजावी लागेल आणि तो जेल देखील या गोलंदाज जगन पाटील यांनी सोडला होता. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. फटका चांगलाय. चेंडू चाललाय थेट डीपेक्षा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक लाजवाब फटका. प्रेक्षकांच्या मनामध्ये ताईत झालेला हा स्ट्रोक. षटकार. संगीत देखील आपण ऐकलं. रमलेजी माणसांमध्ये ज्याने प्रत्येक माणूस जपला आणि प्रत्येकाला असं वाटतं सुजितदादा आणि कुंदनदादा माणूसच आपला. जीवनामध्ये अशी असती बना की ज्याची जान दोस्ती असेल आणि आज एवन जोडी म्हणून प्रसिद्ध आहे नवी मुंबईमध्ये. तर नेक्स्ट मॅच नवी मुंबई पोलीस आणि त्यांच्या विरुद्धमध्ये सुजितदादा कोई 11 या दोन टीममध्ये एक एक्झिबिशन मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव देखील ॲड झाली. टीमची धावसंख्या आतापर्यंत 24 रन. एक चांगली सुरुवात या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. टीम आयन्स 11 मच्छिंद्र समुद्दी धारावे या टीमची चांगली भूमिका आतापर्यंत सचिन नाईक त्याचबरोबर भावेश नाईकची आपल्याला पाहायला मिळते. फटका चांगला आहे. फिल्डर तैनात होता. शॉट दरम्यानला तेवढी चांगली भूमिका त्याची पाहायला मिळाली. चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून होत असताना एक सिंगल पूर्ण केली. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. एखादा बॅट्समन ज्यावेळेस मोठे फटके खेळत असतो दुसऱ्या बॅट्समनला धावफलक हलतं ठेवावं लागतं आणि तेच चित्र सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. या दोन्ही सलामीवीर बॅट्समनच्या माध्यमातून गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. जगन पाटील आडव्या बॅटने स्ट्रोक केल्यास स्क्वेअरलेगच्या दिशेने फटका खेळल्यानंतर डीपमध्ये फिल्डर आहे. बॉल जज करेल उचलून फेकेल. तत्पूर्वी एक सिंगल देखील या ठिकाणी पूर्ण होते. 2 ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी पूर्ण होते. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम आयन्स 11 मच्छिंद्र समुद्दी धारावे या टीमच्या धावफलकावरती धावा होतात त्या म्हणजे 25 रन 26 रन 26. डीजे प्लीज. समुद्र संगीत देखील आपण ऐकलं. 2 ओव्हरचा खेळ झाला. 26 रन आतापर्यंत झालेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. स्पेल नंबर 3. फटका चांगला आहे. अलोंग कार्पेट. बॉल जज केला जाईल. काव कॉर्नरच्या दिशेने एक सिंगल पूर्ण केली. करंटच्या साह्याने 27 रन. एक मोठं लक्ष सेट करायचं टीम आयन्स 11 मच्छिंद्र समुद्दी धारावे या टीमला. दिवस रात्र क्रिकेटचा फॉर्मॅट. एवन जोडी सुजितदादा कोई कुंदनदादा म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली क्रीडा स्पर्धा म्हणजे एवन जोडी चषक 2024 आणि आजच्या दिवसातील या स्पर्धेतील दुसरा दिवस रात्र हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर फटका चांगला आहे. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट जगतातला कव्हरचा बादशाह इन ॲक्शन मोडमध्ये येतोय. स्वतः टीमचा महानायक सचिन नाईकच्या बॅटमधून येतोय. डीपेक्षा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा षटकार.
देखील आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टर क्रिकेट ऑफ नवी मुंबई अर्थातच सचिन नाईक आपल्या टीमसाठी एक भरपूर चांगलं प्रदर्शन या ठिकाणी करत असताना लाईन चांगली होती, परंतु आशाभूत नजरेने पाहिलं पंचांकडे, परंतु त्यानंतर थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावला जातोय. डॉट बॉलची समाप्ती होते. कमबॅक करायचं असेल टीम भूमी 11 मांडा या टीमला तर असे चेंडू रिलीज करावे लागतील. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे, स्ट्रॉंग अपील झाली, पंचांनी अपील फेटाळली. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. लाईन चांगली होती. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर रन होत आहेत 33 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. अनेक मायबाप प्रेक्षक 24 इव्हेंटच्या माध्यमातून स्मार्ट मोबाईलवर मेगा स्क्रीन टी व्हीवर एन्जॉय करतात. त्या सर्वांचं सरसे स्वागत. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चांगली कामगिरी होत असताना गोलंदाज अशोक आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 7 धावा खर्च केल्या होत्या आणि एक नवीन कॉन्फिडन्स वाढवला होता टीम भूमी 11 मांडा या टीमचा, परंतु सेकंड स्पेलमध्ये 19 धावा खर्च केल्या. एक सिंगल देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा खर्च केल्यानंतर सेकंड स्पेलमध्ये 19 धावा खर्च केल्याने षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळालं. 3 ओव्हरचा खेळ देखील झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम आयन्स 11 मच्छिंद्र स्मृती दारावे या टीमच्या धावफलकावरती धावा होतात, त्या म्हणजे 35 रन. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत रन होताना आपल्याला पाहायला मिळतात 35 रन. शेवटच्या 2 ओव्हरचा खेळ आता मात्र शिल्लक असेल या इनिंगमधला. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज संकेत आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल भावेश नाईक. आतापर्यंत एक चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या मॅचमध्ये देखील आपण एक चांगली पार्टनरशिप पाहिली विनय शर्मा विनोद पाटीलची. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यॉर्क पद्धतीचा हा बॉल रिलीज केलाय. बॅट्समन बीट झाल्यानंतर डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या संख्येने मायबाप प्रेक्षक देखील उपस्थित आहेत, त्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतोय. या बॉलवर फटका चांगला आहे, उंची भरपूर गाठली चेंडूने, भावेश नाईकच्या बॅटमधून येतोय, आउट ऑफ द पार्क. 6 रनसाठी येतोय हा षटकार. या बॉलवर देखील शरीरापासून भरपूर दूरवर होता हा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल संकेत. भावेश नाईक आतापर्यंत एक चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट करून दिला आपल्या टीमला. आणखीन एक भिरकावून दिलाय. या स्पर्धेतील सर्वाधिक लॉंग अँड हाय भावेश नाईक ब्रँडेड स्ट्रोक. 6 रनसाठी हा षटकार. भावेश नाईक प्रतिस्पर्धी टीमला पूर्णपणे आक्रमण करत असताना क्रिकेटमध्ये नाण्याच्या 2 बाजू असतात. एकीकडे संयम, एकीकडे आक्रमण. सुरुवातीला संयम दाखवला पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु त्यानंतर जशी संधी मिळाली त्या संधीचं सोनं आतापर्यंत केले भावेश नाईकने. पहिल्याच बॉलवर झेल सुटला आणि त्यानंतर इनॅक्शन मोडमध्ये येत असताना या बॉलवर देखील बॉटमॅनचा चांगला वापर. फिल्डर तैनात, त्याच्या माध्यमातून होते ही चूक. अतिघाई संकटात नाही, गंमत पाहायला मिळाली, परंतु त्याची किंमत मोजावी लागेल. 6 रन हा षटकार. और सुजीत दादा 11 तैयार है अगली मैच के लिए. एकदा भिरकावून दिलाय
षटकारांची आतिषबाजी होत असताना भावेश नाईकच्या बॅटमधून येतोय आणखीन एक दमदार स्ट्रोक. हा षटकार मंच पर आइए. सुजीत दादा यहाँ पर गुजारिश कर रहे हैं. पूरी पुलिस टीम देखिए मंच पर आइए, तशरीफ रखिए. 44 रनवर खेळत असताना या क्षणाला फटका फसला आणि विकेट प्राप्त झालाय. विकेट प्राप्त केला गेला आणि एक मोठा विकेट प्राप्त केला टीम भूमी 11 मांडा या टीमने. भावेश नाईक ज्या खेळाडूचा झेल पहिल्या बॉलवर सुटला, परंतु त्यानंतर मिळालेल्या संधीचं सोनं केलं. 44 रनची एक बेधडक इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. और उसके साथ देखिए बात करेंगे सीबीडी बेला परिषद नवी मुंबई पुलिस है, इनके बीच में 100 मैच खेला जाएगा. चलिए पूरी पुलिस टीम से गुजारिश करना चाहेंगे मंच पर तशरीफ रखिए. उसके साथ साथ सुजीत दादा 11 की जो टीम है वो भी आइए मंच पर तशरीफ रखिए. चलेंगे कमेंट्री बॉक्स पर. एक बढ़िया मुकाबला चल रहा है. उससे पहले वन डाऊनचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मिस्टर 360 ऑफ नवी मुंबई अर्थातच धीरज भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 4 ओव्हरचा खेळ देखील झाला. टीमची धावसंख्या आपण जर पाहिली तर रन आतापर्यंत होतात त्या म्हणजे टीम अयांश 11 मच्छिंद्र स्मृती धारावी या टीमच्या धावफलकावरती धावा झाल्यात त्या म्हणजे